भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणुकीत विरोधात उभ्या राहिलेल्या डॉक्टर कल्याणी आरणे यांच्या निवासस्थानी भेट देत संवाद आणि सहकार्याचा नवा संदेश दिला. आणि या भेटीत डॉक्टर विखे पाटील यांनी स्पष्ट केले की राजकारण हे वैयक्तिक द्वेषासाठी नसून विकासासाठी असते. प्रचारादरम्यान डॉक्टर आरणे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा उल्लेख केला आणि याचा संदर्भ देत त्यांनी समविचारी व्यक्तींना पुन्हा एकत्र आणणे ही संघटनात्मक जबाबदारी असल्याचे नमूद केले. शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक राजकारण आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच सामान्य कुटुंबातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात आणि राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर कल्याणी आरणे यांच्या वाटचालीतील प्रवासाचे त्यांनी कौतुक केले. समाजातील कष्टकरी घटकांमधून नेतृत्व पुढे येणे ही लोकशाहीची ताकद असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची दिशा अधिक मजबूत होत असल्याचा उल्लेख यावेळी डॉक्टर विखे यांनी केला आहे. डॉक्टर कल्याणी आरणे यांनी म्हटलं की मोठ्या पदावर असूनही डॉक्टर विखे यांच्याबरोबर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याने त्यांनी सांगितलं आहे. निवडणुकीत दरम्यान समोर आलेले विकासाचे मुद्दे त्यांनी मांडले असून ते मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे. दादांनी जी भेट दिली ही काय पूर्व कल्पना मला नव्हती की दादा अचानक आलेत आणि जी आपली भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की आपल्या घरी येणारा अतिथी हा उपाशी गेला नाही पाहिजे. आणि मी दादांना सहज जेवणासाठी जो शब्द टाकला आणि तो त्यांनी पूर्णही केला. जास्त काही दादांना जेवणासारखं असं काही नव्हतं, पण जे आम्ही घरात बनवलेलं होतं दादांनी त्याचाही आस्वाद घेतला. त्यात मला आनंद वाटला की एवढे मोठे पद असणारा व्यक्तिमत्व देखील या साध्या जेवणाचा इतका आनंदाने आस्वाद घेऊ शकतात. तर नक्कीच जी त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती मला देखील आवडलेली आहे. आणि ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं आहे की मी ज्या मुद्द्यांना घेऊन किंवा मी जे नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी उभी होती त्यावेळेस जे मुद्दे माझ्यापर्यंत लोकांनी पोहोचवले तेच मुद्दे मी आज दादांसमोर पुन्हा मांडलेले आहेत आणि त्याचं समाधानही मला त्यांच्याकडून तसंच मिळालेलं आहे की जे कामं मला लोकांनी सांगितलेले होते तर ते दादांपर्यंत मी तंतोतंत पोहोचवलेले आहे आणि मी तीही अपेक्षा करते की दादा ते पूर्णच करतील. आणि एवढं मोठं पद असणारं व्यक्तिमत्व जर स्वतः माझ्याकडे आले आहेत तर या जनतेच्या विकासासाठी जे प्रयत्न आम्ही आधी करत आहोत तेच प्रयत्न पुढे चालू ठेवणार आहे. आणि जर ही संधी मिळते की ते जनतेचा माझ्याकडून विकास होणार असेल तर नक्कीच या संधीचा मी लाभ घेईन. महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जे आहेत त्यांनी आज तुम्हाला भेट दिलेली आहे आणि काय तुम्ही सांगाल की भारतीय जनता पार्टी जर संधी मिळाली तर काम करण्यास तयार आहात तुम्ही? भारतीय जनता पार्टी जी आहे ती एक विचारधारा आहे की एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे की ज्यांनी आपली महाराष्ट्र संस्कृती जपलेली आहे आणि त्या दादांकडूनही ती आपल्याकडे खूप जपण्यात येते. की जसं आपण आत्ताच ऐकलं की जो नर्मदेचा प्रकल्प आहे, जो फोक आख्यान आहे आपल्याकडे, ही आपली संस्कृतीच आहे की जे दादा पुढे नेत आहेत. आणि यामध्ये जर मला संधी मिळत असेल की मी यात सहभागी व्हावं आणि थोडीशी सेवा माझ्याकडूनही घडावी तर त्यासाठी मी तयार आहे. यापुढील काळात दादा म्हणे त्याप्रमाणे भाजप एक होईल. शिर्डीतले भाजप एकच आहे. आवाज बंद कर, आवाज. शुभम, मुळात शिर्डीमध्ये जेव्हा डॉक्टर कल्याणी आरणे या नगर परिषदेचे उमेदवार म्हणून नगराध्यक्ष उभे होते, तुम्ही जर त्यांचा प्रचार पाहिला किंबहुना त्यांचं पॅम्पलेट पाहिलं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळायची. आणि मग स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते होते. भारतीय जनता पार्टीला जी आज दिशा देशामध्ये मिळते आहे ते त्यांच्या प्रधानमंत्री म्हणून नेतृत्वामध्ये मिळाली. आणि मग जर विचारधारा एक असेल तर ती विचारधारा शिर्डीच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. आणि आज मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हा राज्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे तर ही माझी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीचा कुणीही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे किंबहुना कुठल्या वैचारिक मतभेदामुळे जर लांब असेल तर त्याला आपल्या संघटनेमध्ये पुनश्च एकदा समाविष्ट करून एकत्रित विकास आणि पक्षाच्या वाढीसाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी मी करत आलो. मला
आश्चर्य आणि आनंद. आश्चर्य एका गोष्टीचं की एवढी लोक आले कसं काय इथं, कारण की मी कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि आनंद पण या गोष्टीचा की तुम्ही सगळे आले. त्याचं कारण एवढंच आहे, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळाला, जनतेमध्ये जाऊन त्यांना लोकांचे प्रश्न कदाचित अधिक समजले असतील. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनतेने कौल जरी आमच्या बाजूने दिला असेल तरी सुद्धा आपल्याला शिर्डीचा जर खरा विकास करायचा असेल तर आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन समविचारी लोकांना बरोबर घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. तोच प्रयत्न राहुरीमध्ये आम्ही प्राजक्त तनपुरेंबरोबर केला. ते आज आपल्या बरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीचा विजय अतिशय सुकर होईल. तर शत्रूला ठेवून पक्ष वाढू शकत नाही. पक्ष हा मोठ्या विचारांनी वाढतो आणि त्या मनाच्या मोठेपणाने त्यांनीही मला इथं निमंत्रित केलं. किंबहुना मी त्यांनाही म्हटलं होतं की आपण कुठेतरी वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा मी अगोदर तुमची काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो. आणि मग आज मला असं वाटतं की जेवायची वेळ पण झाली होती. उद्या राहुरीचं निवडणूक आहे, निकाल उद्याचा आहे, मतदान आहे आणि आज आपण इथं भेट देतोय, सदिच्छा भेट. नेमकं काय गुड आहे या भेटीमागचं, काय कारण आहे विशेष? पक्षवाढी ही 24 तास चालली पाहिजे. तरी एवढं बिझी शेड्यूल असताना देखील आपण आलात आज असं. तिकडची कुस्ती ही संपलेली आहे, त्यामुळे आपण नवीन गोष्टी शोधत पुढे जातो. आता मी तिथून निघाल्यानंतर उद्या कुठं सापडेल तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मला या राजकारणामध्ये आनंद मिळतो आणि मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब परिस्थितीमधून स्वकष्टाने डॉक्टरसारख्या डिग्रीपर्यंत पोहोचणं हे अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी आपण शिर्डीसाठी झटलो, यासाठी आपण मतदारसंघामध्ये विकास करतो की गोरगरिबांची मुलं देखील मोठ्या पदावर शिक्षण घेऊन पोहोचले पाहिजे. आणि आज जर ते पोहोचले असतील तर त्यांना लांब ठेवून कसं चालणार? मग हे मुळच आमच्या वैयक्तिकतेची संघर्ष असणार. ते दोन्ही डॉक्टर एकत्र येणार का? दोन्ही डॉक्टर त्याचं उत्तर ते देऊ शकतील. माझं काम मी केलेलं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं तर निश्चित आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियतेने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडावेत अशी माझी अपेक्षा आहे. ती विनंती मी त्यांना केलेली आहे. शिर्डीकरांसाठी काय नेमका संदेश असणार आहे आता या भेटीचा? शिर्डीकरांना नेमका काय संदेश देणार आहे या भेटीचा? आज 2 प्रकारचे संदेश आहेत. बऱ्याच लोकांना धाकधूक सुरू होईल, त्याला मी काय करू शकत नाही. धाकधुकीची वेगवेगळे कारणं असतील, तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. आणि दुसरा संदेश जाईल सर्वसामान्य माणसांमध्ये की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवार हा द्वेष भावनेने नाही, प्रेमाने लोकांमध्ये जाऊ इच्छितो. आणि ते प्रेम जे आम्ही जनतेमध्ये पाहतो त्या प्रेमाच्या आधारावर आम्ही राजकारण करतो आणि हा संदेश सर्वसामान्य नागरिकांना आम्ही देऊ इच्छितो.